श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील 2 गोष्टी कथन करण्याचा प्रयत्न करते. आजच्या आपल्या पहिल्या गोष्टीचे नाव आहे, अहिताच्या गोष्टीबद्दल हट्ट धरला तर गुरु काय करील. एक बाई श्री महाराजांना म्हणाल्या, जे आपल्याला आवडत नाही ते आम्ही आपणाकडे मागतो, त्यामुळे आपल्याला काय वाटते. त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले की 6-7 वर्षाचे मूल असावे, त्याला जंत झालेले असावेत, त्याच्यावर औषध चालू असावे, अशा वेळी काही कारणाने घरात लाडू केलेले असावेत. ते पाहून मुलगा स्वाभाविकच आईपाशी लाडवाचा हट्ट धरतो. आई 1-2दा ऐकले न ऐकले असे करते, पण मुलगा आपला हट्ट सोडित नाही. तेव्हा आई त्याला म्हणते, थोडासा तुकडा देते. मुलगा म्हणतो, मला मोठा सबंध लाडू पाहिजे. लाडू दिला नाही तर मुलगा मनस्वी संताप करून घेतो. अशा वेळी आई एक मोठा लाडू हातात घेते, त्याला दाखवते व पटकन हात मागे घेऊन त्याचे 2 लाडू करून मुलांच्या हातात एक ठेवते. जी वस्तू मुलाने खायला नको होती ती त्याने खाल्ली, म्हणून मग सकाळच्या वावडिंगाच्या काढ्यात ती वाढ करते. माझे असेच होते. ऐहिक वस्तूंचा फार हट्ट धरल्यावर राम नाम रूपी वावडिंगाचा काढा मला वाढवावा लागतो. अशा प्रसंगी आईला जे वाटते तेच मला वाटते. श्रीराम समर्थ. आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे, भगवंताचे होऊन राहिले म्हणजे विवेक वैराग्यादी सर्व आपोआप येते. एक बाई श्री महाराजांना म्हणाल्या की विवेक, वैराग्य, अनुसंधान, अनन्य शरणागती आणि चित्ताची एकाग्रता या 5 गोष्टी साध्य झाल्याविना भगवंत भेटणे शक्य नाही, अशी आमची खात्री झाली आहे. हे ऐकून श्री महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही जे शब्द बोललात ते मला काही कळलेच नाहीत. एका उपवर मुलीला वाटू लागले की आपल्याला सासू, सासरा, दीर, जावा, नणंदा असाव्यात. ही नाती तिला परस्पर जोडता येतील का. नवऱ्याशी विवाह केला की ही नाती आपोआपच जोडली जातात. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. तसे या 5ही गोष्टी एका भगवंताचे झाले म्हणजे आपोआप साध्य होतात. त्या साधत नाहीत म्हणून वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. भगवंताचे होऊन राहणे व त्याची सतत जाणीव ठेवणे हाच त्याला उपाय आहे. हा इतका सोपा उपाय असताना मन उद्विग्न करून घेण्याचे काय कारण आहे. साधक हो, या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन. श्रीराम समर्थ.